अंकिता, मला असं वाटते की आपल्यामुळंच तुझी वहिनी घर सोडून गेली. आपण जर आलो नसतो ना, तर तुझी वहिनी गेली नसती घर सोडून. यांचं घर चांगलं राहिलं असतं ग. हो, तुम्हाला पण असंच वाटते ना? मला पण असंच वाटत आहे हो, की मी आली ना, माझ्यामुळेच असं झालं. जर मी आली नसती तर यांचं जसं आहे तसं सुरू राहिलं असतं. पण आता काय करू मी? मला ना खूपच वाईट वाटत आहे. दादा एकटा पडला, आणि दादा तर सोडा, पण बाबूला पण किती त्याच्या आईची गरज आहे ना. आपल्या म्हणण्याने येईन का तुझी वहिनी? जर येत असेल तर काही हरकत नाही माफी मागायला अंकिता. तू मागू शकते, काही फरक नाही. कसं आहे, बोलल्यानं आणि माफी मागितल्यानं कोणी लहान होत नसते. पण जर घर जागेवर राहत असेल, सुधरत असेल सगळं, तर मग काय हरकत आहे? मला पण वाटते तसंच. आणि ना आपलं पण एक चुकलं. आपण त्यावेळेस जेव्हा दादाने म्हटलं की तुम्ही घरातून बाहेर जा, तेव्हा जायलाच नव्हतं पाहिजे. घरीच थांबायला पाहिजे होतं. म्हणजे माहित आहे का, आपण त्यांना माफी मागू शकलो असतो आणि घरी अडकवून ठेवू शकलो असतो वहिनींना. हो यार, खरंच चुकलो. पण आता काय करायचं अंकिता? बघते, मी आईसोबत बोलते. आई काय म्हणते त्यावर आता. आईला म्हणते, आई निदान काढेलच त्याच्यावर काही ना काही. पण ते कसं ना, दादाला पण खूप राग आला, आणि आईला पण, बाबाला पण, सर्वांनाच राग आला यावेळेस. हो, बरोबर आहे. पण किती झालं तर ते घरची सून झाली. आता तू मुलगी झाली, तू तिथली सून आहे. हा, तुला मग सगळेजण बोलतातच ग अंकिता. तू एवढी चांगली आहे ना, की तुला माझी आई पण बोलते, इथे तुझी वहिनी पण बोलते. का तर माहित नाही, म्हणून म्हणतो अंकिता, जास्त चांगलं होणं पण चांगलं नाही बरं. जाऊ द्या हो, ज्यांना जसं करायचं आहे ते करतात, आणि मला जसं वाटतं ना तसं मी वागते. बाई अंकिता, मी बाबूला आणून देतो तुझ्याजवळ. त्याला जराशी खिचडी चारून दे बाय. हो बाई, दे ना, दे, चारून देते. पण काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? प्रॉब्लेम म्हणजे हो, काय प्रॉब्लेम होते? प्रॉब्लेम गिब्लेम काही नाही होत. ते लेकराला चारल्यानं काही नसते होत. त्याचं पोट भरते. त्याला हाय बाई तशी दुधाची सवय. तसा तो त्याच्या माईला काही जास्त आठवण करत नाही, पण येते बाई लेकराला शेवटी माईची आठवण. आई, तो वहिनीशिवाय कसा राहणार ग? तो खूप छोटा आहे ना. आई, मी काय म्हणते, मी आणि हे आम्ही अंकितजी वगैरे आम्ही दोघं जाऊ का वहिनीकडे, त्यांच्या आईबाबांकडे जातो आणि माफी वगैरे मागून घेतो त्यांना. आणि मग मला सांगते वाटल्यास त्यांना की मी आता कधी येणार नाही इथे. पण तुम्ही चला वहिनी घरी, निदान लहान बाळांसाठी तरी. अंकिता, पागल आहे का तू? तू तिथे जर गेली ना तर तू अजून इन्सल्ट करते म्हटलं ते. तुला काही ते मान सन्मान देते काय? अजून ती बेइज्जती करून तिथं. कायले जातं बाई, तिथे जाऊ नको. नाही ना, पण आई, त्या वहिनींना समजायला पाहिजे होतं ग थोडं. छोट्या बाळासाठी तरी. बाळाला सोडून कोण जाते असं? अक्कल आहे का तिला? एवढी मोठी वाढली ते घोडीसारखी. अक्कल असती तर गेली असती काय एवढूशा लेकराला सोडून आपल्या भरोशावर? कोण जाते बापा असं लेकराला टाकून? हा, कोणीच नाही जात. किती काही बहाड माय असेल ना, तरी आपल्या लेकराला सांभाळते. हे तर अजबच आहे. आपल्या आजी आजोबाजवळनं, आत्याजवळनं, मामाजवळ टाकून चालली गेली, बापाजवळ लेकराले. अक्कल नाही तिले. तिले तर नाहीच नाही, पण तिच्या मायले नाही बाई. हा, तिच्या मायले जर अक्कल असती ना तर पोरीले दोन गोष्टी सांगितल्या असत्या. बाप तरी सांगे, बाप नाहीच म्हणे, नेत नाही म्हणे. पण तिची माय बापा भली तणख्यात आली होती. जाय म्हटलं नेतं तर. तिचं ऐकू तरी हो किती व अंकिता मी. लय करते ना बाई ते. रोजच चालू राहते ना तिच्या घराने. आई, पण हा राहील का ग? राहते हो, तो राहते माझ्याजवळ, तसाही राहते. तू सांग, रोज तर झोपते माझ्याजवळ तो. हे असूनही काय फायद्याची? आणून टाकून देते माझ्याजवळ लेकराले, आणि एकटी तिकडे सण पसरते चांगली घरात. आणि त्याला जेव्हा खावाले मीच देतो. हा, आणून ठेवून देते ढोमनं माझ्यासमोर मांडून. आणि चारा येले, आता बाई चारा येले. तिनं अंगावरचं ठेवरच नाही ना लेकरू. हा, तिनं माझ्याच अंगावरचं दिलं ना त्याला करून. आजीलेच झोमलं पाहिजे ना, आजीलेच तरात दिला पाहिजे म्हणून. हो गाई, तसा तो तुझ्या खूप अंगावरचा आहे. आता कसं, आता धरू धरू चालते जरासा. हा, आणि आपण काय त्याले खाऊ पिऊ घालतो, त्याचा बापही त्याला चांगला पाहिजे, तर त्याला काही माहिती आठवण नाही येत. मामीची, पण ना आम्हाला तसंही लय खराब वाटून राहिलो, की पहा बा आपल्या यानं झालं असं. असं व्हायला नाही पाहिजे होतं ना. आम्ही इथं आलो नसतो तर आज त्या बाळाची आई गेली नसती त्याला सोडून. जावई बा, तुम्ही काहीच खराब नका वाटून घेऊ. ते तिला आदत आहे, हमेशाची आदत आहे. आम्हीच काय, पुऱ्या मोहल्ल्यातल्या लोकांना सवय झाली त्या तिला आदत आहे म्हणून मनाची. अहो, कोणाही सोबत भांडण घेते अंगावर. जरा जराशा गोष्टीसाठी भांडणं अंगावर घेते म्हटलं ते. शेजाऱ्या पाजारी सोबतही तोडणी आहे म्हटलं. आई, आता वहिनीला आणणार नाही का मग इथं? मी काहीच नाही सांगू शकत बाई अंकिता. आता ते त्याच्यावर आहे सगळं गजूवर. त्याचा झाला एक तर दिमाग खराब. मागच्या वेळेस असंच केलं होतं हिनं, तर बाई चालली गेली होती. मग तरी आहे ना, आणलं तिला, जाऊ दे बा, घेऊन याव. त्याचं म्हणणं असं आहे का आता ते तिच्या पायानं येईन तर येईन, मी तिला आणायला जात नाही. अन बहिणी जर नाही आल्या तर मग त्यांच्या पायानं मग माहित पडन बाई. मग काय तर आता पाहू तिची वाट, कवापर्यंत नाही येत तर. आणि मग तिला नोटीस पाठवून देऊ. हा, मग काय करतो तर मग? याच्याशिवाय काही इलाज आहे का आता आपल्याजवळ? या दोघांच्या मधात त्या छोट्याशा बाळाचं नुकसान आहे. पण मग आता काय करतो? आता त्याचं नुकसान पाहतं का यायची जिंदगी पाहतं? काय करतो आता सांग? त्याला आम्ही सांभाळून घेऊ बाई. आम्ही बुडाबुडी आहे तर आता सांभाळू त्याले. आणि त्याचं लग्न करून देऊ. मग चांगली पोरगी भेटली एखादी तर. दादा करणार का पण लग्न आता दुसरं? वाटत तर नाही बाई आता
आता करण म्हणून. आता सध्या त्याच्याजवळ गोष्ट काढणं पुरते काय? काढू मग म्हणून. हे काय म्हणते तर अहो तिचे मायबापच नाही ठेवत तिले हाकलतच ठेवते. ते तिथेही ठेव आणते ती. तिथे 3 भावजय आहे. भावजय टिकून राहिली काय हे? इथंच नाही टिकली. एक सासून एक ननद, तिथं ते एक माय, 3 भावजय आहे. याच्यात टिकून राहिली ते. आई देव करो आणि वहिनी वापस येऊ. म्हणजे त्या बाळासाठीच मन दुखते ग सगळं. हा एवढसा भाचा आहे माझा. नाही तर मग मी त्याला घेऊन जाईन माझ्याकडे. नाही बाई अंकिता, हे भूल नको करजो. काही भावाचं लेकरू नेऊन फायद्याची गोष्ट नाही. तिकडे दुसऱ्याचं एखादं लेकरू ज्याला माय बाप नसन त्याला माया लावजो. त्याला घेऊन गेजो लागन तर. पण हे नको नेऊ. हो हे कसं आहे ते बाई कधी पलटन कधी काही म्हणन सांगताच नाही येत बाबा. ठीक आहे काय आता तू म्हणते तर मग. नाही तर म्हटलं आता नाही आली त्याची आई तर मग मी सांभाळन म्हटलं त्याला. अहो त्याचे ते पयत तू पाय ना. महिनाभराच्या वर तर राहीन ना तर ओढ बांधतो मी तुझ्यासोबत. राहतच नाही ते. 2-3 डाव झालं. 2-3 डाव गेली 2-3 डाव आली. बरं काय जेवता तुम्ही? हा सांगा काय करू तुमच्यासाठी? खा प्याले तिचं सोडा टेन्शन. राहिलं लेकराचं. लेकराला एक माय गेली म्हणून काही आहे नाही का कोणी? हा आजी आहे, आजोबा आहे, आत्या आहे, मामाजी आहे, बाप आहे, सारेच तर आहे. मग काय पाहिजे त्याला आता? तर कोण पाहिजे? ठीक आहे काय मग ठीक आहे. त्याला तूच चाल. मी काही त्याला चालत नाही. वाटल्यास मला दुसरं काम सांग. काय करायचं आहे ते मी करते. हो अंकिता करू लाग ना. मामीजीला करू लाग. कसं आहे त्यांच्या एकट्याकून पण होत नाही ना. त्यांना पण पाय वगैरे दुखत असतील त्यांचे. हो करू लागते ना मी माझ्या आईला. मी तर म्हटलं आईला करू लागते म्हणून. का हो मी तुमच्या आईला पण करू नाही लागत का? घरी सगळं मीच तर करते. तुमची आई मला थोडासा म्हणा हातभार नाही लावू लागत. बघा तरी पण माझी आई किती करू लागते. तरी वहिनी म्हटलं अशी वागते माझी. मामीजी खरं आहे अंकिताचं. अंकिता इतकी सांभाळून होती, इतकी समजून घेते सर्वांना. खूपच समजदार आहे ते. आणि आई पण इतकी बोलते तिला, पण तरी ना ती उलट उत्तर आईला देत नाही. आणि सर्व कामं घरची एकटीच करते. चल बाई मी जातो मग आता करतो. हा त्याला लागून ते इथं आणून बसून देतो. तो खेळत राहते. होय मी खेळवते वाटलंच त्याला. आणून दे. बघा ना सगळा लोड माझ्या आईवर येते कामाचा आता. अंकिता आपण केव्हा चालायचं गावाला? आई पण वाट बघत असेल ना आपली. आई कशाला वाट बघणार? वंदना ताई आहे ना घरी आलेल्या. म्हणजे फोन आला होता का तुला? हो फोन आला होता मला वंदना ताईचा. म्हणाला मला म्हणे अंकिता तू कुठे आहे ग म्हणे. मी म्हटलं मी माझ्या माहेरी आहे म्हटलं ताई. तर किती दिवस आहे म्हणे आणखी मुक्काम. मी म्हटलं बघते. आणि थोडं म्हटलं आता रक्षाबंधन होतपर्यंत. मग काय म्हणत होती ती? होत तर म्हणाला ठीक आहे म्हणे थांब म्हणे तू तुला वाटते तोपर्यंत. पण आईची थोडी तब्येत बरी नव्हती म्हणे. तर मग मी आली म्हणे भेटायला. आता मी पण थांबते म्हणे मग थोडे दिवस. आईची तब्येत नाही चांगली काय बरं? काय झालं आईला? काहीच नाही थोडे पाय दुखत होते म्हणे. तर मग एक मालिशवाली आणली म्हणे. तिने मालिश वगैरे करून दिली म्हणे. आता त्यांना बरं आहे म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं येऊ का म्हटलं मी. तर नाही म्हणे थांबून जा म्हणे तू. तू कशाला एवढ्या लांबून येते म्हणे. एवढ्या वर्षानंतर जाते आणि एवढ्या लगेच कशाला येते म्हणे. थांब म्हणे तू येईपर्यंत मी आहे म्हणे इथे. तुला जोपर्यंत थांबा वाटते तोपर्यंत थांब म्हणे. एक वंदना ताईच आहे का तुला समजून घेते? नाही तर आई समजून घेत नाही. आणि ते लाईन तर समजूनच घेत नाही. कोण म्हणत आहे? हो त्या थोडा आहे. आता त्या लहान आहे ना घरातून. चालतेच हो कशाला आता विनाकारण त्यांना पण बोलायचं. आता बघा बरं माझी वहिनी आहेच ना अशी. मग आम्ही सांभाळतोच ना तिला. मग ननंद पण आहे माझी तशी. पण त्यांना पण सांभाळून घ्यावंच लागेल ना मला. हो किती सांभाळशील पण. जाऊ द्या होते ते सगळं व्यवस्थित होते. आजही ड्युटी आहे काय? आजही ड्युटीवर चालली काय? आज तर घरी राहायला पाहिजे होतं. हो आई सुट्टी नाही आहे मला आज. पण तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर मी सुट्टी घेऊनही घेतली असती. तुला समजायला पाहिजे काय? सणावाराचा दिवस आहे. नागपंचमी आहे आज. आणि तू आपली ड्युटीवर चालली. शोभते काय तुला असं? म्हणजे मी एकटी करू काय घरात आता एवढ्या जणांसाठी? आई पण सर्वांना याच लागते. असं कंपल्सरीच आहे का सगळे आले पाहिजे म्हणून ड्युटीवर? कारण की 15 ऑगस्टची सुट्टी झाली. रविवारही झाला कालचा. मग आज बोलावलंच आहे सगळेले. सोमवारी कोणीच घरी नका राहू म्हणे. ते काही सांगू नको मला. आज जाऊ नको तू. आज तू बिलकुल ड्युटीवर जाऊ नको. आपल्याला किती काम आहे घरी. मला आता वावरातही जाणं आहे. ते लाह्या मुरमुरे येते नेऊन टाकासाठी. हा आणि घरी पूजापाती येते कोण कोण करन? सण कोण करन? आई तर ते बाबाजवळ देऊन द्या ना तुम्ही. आणि घरचं तुम्ही करून घ्या थोडं थोडं. एवढं कशाला करायचं? फक्त पूजेपुरतं करा. बाकी मग तिकडून आल्यावर वाटल्यास मी करून घेईन. कधी? रातच्यानं करशील काय? आता करायला लागते सणाचं सगळं. हा मग तिकडे कढया होते म्हटलं. कढई बनवा लागते. आई पण मी आज नाही थांबू शकत. बरं मी असं करते ड्युटीवर जाते आणि 2-3 तास ड्युटी करते. सुट्टी मागून मग येऊन जाते. तसं नाही जमत. तुला कसं नाही समजतो? आतापासून लागायला लागते आपल्याला सणावाराले. आई तिकडून येऊन करते ना. पण मी जेवढं होते तेवढं आता तर स्वयंपाक केला मी साधा. ते थोडं थोडं खाऊन घ्या तुम्ही. नंतर मग करून टाकू आपण. अन वारुयावर पूजा करायला नाही झालं काय? आई दरवर्षी तुम्ही जाता ना. मग यावर्षी पण तुम्ही जा ना प्लीज. वाटल्यास मी पुढच्या वर्षी ना पक्की सुट्टी घेईन म्हटलं. हे लय होऊन राहिलं म्हटलं आता. हा त्या मोहिनीनं ठेवलं तुला डोक्यावर बसून. नाही तर मी घरात नसतं घेतलं म्हटलं. आई पण मी वाईट काय वागत आहे? मला आता सुट्टी नाहीच भेटत ना. नोकरीचा प्रश्न आहे ना. त्या नोकरीनं आमचं काहीच नाही बिघडणार बाई.
हा आमची कास्तकारी आहेत चालू, अन माय पोराची नोकरी आहे. हा अन तू नाही गेली एक जण नोकरीवर, तसे बहीण नोकरी नाही केली तेच बरं. घरच सांभाळलं पाहिजे. घरात इकडे म्हटलं वांदा होते सारा. हा घरातलं कोण करण? बहीण जर तिथं नोकरी केली तर घरातलं कोण करा? आज लेकरं नाही म्हणून ठीक आहे, उद्या जर लेकरं झाले तर लेकरं कोण पाहिन? नोकरीवर जाशील का लेकरं पाहिशील? आई कितीतरी बाया म्हटलं मुलं घर सांभाळून नोकरी करत आहे म्हटलं. त्याची सांगू नको मला काही, मी काही एवढी काही शिकली सवरली बाई आहे नेऊ बाई. पण माझं म्हणणं असं आहे का तू नोकरी नाहीच केली तर बरी राहील. निदान घरात तरी राहशील. हा 12 घंटे 24 घंटे घरात राहशील म्हटलं. हे काय हो बाप्पा माणसावानी सकाळीच उठतं, हा डब्बा भरला का चालली, आणि तिकून आली का मग थकली थकली करतं. आई मी कधीच तर थकली नाही म्हटलं. मी तर नेहमी काय म्हणते तिकडून आल्यानंतर सगळं काम करते. तुम्ही काहीच करून ठेवत नाही. सकाळचा पण स्वयंपाक पासून सगळं करून जाते मी. त्याचे जे भांडे असते जेवणाचे ते मी तिकडून आल्यावर घासून घेतो. मग तरी म्हणता मी थकली थकली करते. ह्यावेळी म्हटलं त्या नोकरीचा पावर बाई हो. नोकरी नसती ना तर खाली मन टाकून बोलली असती माझ्यासोबत. नोकरीच्या पावरनं वर्तमान करून बोलून राहिली. आजच्या दिवस जाय तू, मी तिकून आल्यावर त्याला समजावतो संध्याकाळी काही नोकरी करू देऊ नको बाबू. हा आपल्याला एका बाईची गरज घरीच आहे. एवढे कामधंदे राहते. मग तिकून आल्यावर काय म्हणते अशी करते कामं का बस अर्ध त्यालेच अर्ध यालेच. कपडे संध्याकाळी धुतं, कपडे कोणी संध्याकाळी धुवत असते काय? आई मी मशीनच आणते आता. म्हणजे जायच्या पहिले जर कपडे धुतले तर तुम्ही सांगा तुमच्या आंघोळी व्हायच्याच असते. मी 10 वाजता निघून जाते. तुम्हाला म्हणते की आंघोळा करून घ्या, तुम्ही लोक करत नाही. मग मी काय करणार? माझ्या आंघोळी होते तर मी माझे आणि त्यांचे दोघांचे कपडे धुवून वाळत घालून देते. आता मी मशीनच आणते या महिन्यात. आणि मशीन मध्ये टाकले कपडे की बस टाकून द्यायचे वाळायला. ते मी तुम्हाला सांगून दे. मला काही जमत नाही ते मशीन गिशीन. आपल्याला पाहिजे हाताने कपडे धुता करायला. आई सोपंच आहे, मी शिकवून देईन तुम्हाला. मला काहीच शिकायचं नाही आहे. मला ती मशीनही पाहिजे नाही. मला पाहिजे फक्त सून घरी. कोणी येते जाते. सून कुठे आहे बाई तर नोकरीवर गेली बापा. सून कुठे आहे बाई तर नोकरीवर गेली बापा. किती खराब लागते मला. हा का कोणी येते तर चहा पाणी करायला सून घरी नाही. आई तुम्ही त्या लोकांचा विचार करता एक कप चहा पाण्याचा, आणि माझा भविष्याचा प्रश्न आहे. भविष्याचा विचार नाही करत आहे तुम्ही. कोणतं भविष्य? कायचं भविष्य? माझं पोरगं काय ते भविष्य नाही होय? तो काही करत नाही त्यासाठी. बरं त्याला काय कमी आहे? हा कायचा कमी पगार आहे त्याला? आई मी नोकरी सोडणार नाही बस. नोकरी सोडणार नाही तू? अशी कशी नोकरी नाही सोडत तू? हा मी म्हटलं तुला नोकरी सोडल्याशिवाय, नोकरी सोडायला लावल्याशिवाय नाही राहणार आहे म्हटलं. नोकरी सोडा लागन म्हणजे सोडाच लागन. चल आता आज मोहिनीला फोन लावून पाहतो. फोन नाही लावला इले 4-5 दिवसापासून. कसं काय चालू आहे काय नाही माहीत पडून जाईन जरासं. काही लागते इले 9वा महिना काय लागते. हा तिले म्हणतो इथे येऊन जाय तर ते येत नाही. आणि आता इथून मला तिच्या इथं जा लागन. म्हणजे मग इले मला सुधरावाले चानच भेटत नाही सुनीले. पाहू आता काय होते तर. जसं होईन तसं पाहाच लागन आता. मी सरला ना मोठं खराब काम केलं. आता सुनाईत ना पोरी दिले भांडणं लावून. त्याच्यात आता पोरगाही मनात पडलो. आता पोराच्या ऐकून बोलाव का सुनीच्या ऐकून बोलाव का पोरीच्या ऐकून बोलाव? काही नाही विचार माणसाच्या जीवाले. हिला पहिलंच म्हटलं पोरीले आणू नको इथं. आपली पोरगी कशी आहे काय आहे आपल्याला माहित आहे ना. आपल्याकडून निपटणं होत नाही मग. इथं वांदावांदी झाल्यापेक्षा तिच्या इथं राहिली तर बरं. त्या चांगली तूच पाय म्हणून बा. आता आपण काही आहे नाही त्याच्यात. गॅस झाला काय बा? आजही गॅस झाला काय पोटाले? नाही गॅस कायले झाला मुली. बसलो आता जेवण खावण झालं. एक चक्कर मारून आलो बाहेरून आणि बस बसलो बा इथं आता. आता वाटलं असं नाही तिच्या छायाच्या सासूले हाय बा ठेमेटोक लोक नेलीच शेवटी पोरगी. हा नेऊन मानलेच नाही. तिला असं वाटलं का इथंच ठेवून बा पोरीले. हा म्हणजे कामं करायसाठी. कशी आणली आपण आपली पोरगी? तुला वाटते आपण सही केलं म्हणून? आपण म्हणजे मी आता नाही म्हटलं म्हणा पोरीला घेऊन ये. पण त्या जे केलं हे सही केल्यासारखं वाटून राहिलं तुला? काऊन तुम्हाला गलत वाटून राहिलं काय? हा म्हणजे तिथं पोरीले कायसाठी ठेवता? त्याचा अत्याचार सहन करायला ठेवता काय? एवढं पोरगी सांगून राहिली का ननद मारते, हा सासू मारते, नवरा मारते, सारे जण मारून राहिले तरी पोरीला ठेवतास तिथं. म्हणजे जीव जास्तीच आला काय आपल्या पोरीचा? मला तर नाही वाटलं बा असं काही करत असन म्हणून. मला वाटलं नाही म्हणजे कोण्या गोष्टीवर वाटन. काय वाटत आहे व त्याच्यात? आपल्या लेकरावर आपला भरोसा आहे ना. हा आपली पोरगी खोटी बोलन काय आपल्यापासून? काही बाबा म्हणजे मग काही जीवाचं बरं वाईट झाल्यावर मग सांगायला पाहिजे काय? मग काय म्हणतो आपण? सांगायला पाहिजे होतं पोरीनं. आई बाबा मला अशी तकलीफ आहे तशी तकलीफ आहे. हा आता सांगून राहिली पोरगी आपली तर तुम्ही म्हणता का तिला तकलीफ नाही? नाही तसं म्हणणं नाही आहे मी बाय. तकलीफ असन तर आणायलाच पाहिजे. पण मला नाही वाटून राहिलं पोरीला तकलीफ आहे म्हणून कोण्या गोष्टी शिकतो. बरोबर आहे ना. तुम्हाला कसं जाणवण? तुम्ही माय थोडी बाई काही. मायलाच जाणवत असते तकलीफ लेकराची. आणि बापाले नाही जाणवत काय? बापाले जेवढी जाणीव होते ना तेवढी कोणाला जाणीव होत नाही म्हटलं. हा चल ठीक आहे मायले तर होतेच जास्त. पण बापाली जाणीव होती. आपल्या लेकराला तकलीफ आहे नाही आहे समजू शकते म्हटलं त्याने. मग तुमचं म्हणणं काय आहे त्याच्यावर? पाठवून देऊ का तिला तिथं? अरे पण ते जाते काय आता? हा
हे आता जात नाही. हा एक लक्षात ठेव जा. तिनं घरात जेव्हाही आली तेव्हाही आपल्या घरात तिथं अंबेच झाले म्हटलं. तुम्हाला असं वाटते काय आपलं घर फुटलं पाहिजे म्हणून? अहो तिच्या यानं कायले फुटते घर? घर तर तुमच्या सुनाईच्या यानं फुटते. सुनाच तर घर पोळ्या आहे तुमच्या. नाही 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 सरला, माझ्या सुना घरपोड्या नाही आहे. माझ्या सुना निभवणाऱ्या आहे त्या परक्या घरच्या. पण बरोबर घर निभावते म्हटलं. हा लहान सुनीची गॅरंटी देत नाही मी, पण ह्या 2 सुनीची देतो, मोठीची मोठीची. कायची गॅरंटी देतात ते? 1 नंबरची चालू आहे, 2 नंबरवाली. नाही नाही नाही, हे तुम्ही ओळखलंच नाही सुनीले. हे सून फारच चांगली आहे. फक्त एवढं आहे का ते तडका फडक आहे. बोलून देते पटकन, विचार नाही करत मागचा समोरचा. नाही तर चांगली आहे ते पोरगी. जवळ येत नाही घ्याले तोपर्यंत काही पोरीला पाठवत नाही. ज्या दिवशी जवळ येईन त्या दिवशी पाठवून देईन. आपल्याला काही पोरगी काही ठेवणं आहे नाही का? 12 महिने 12 वर्ष इथंच ठेवून आपण पाठवूच आज नाही उद्या, पण जवळ आल्याशिवाय नाही पाठवत पोरगी. पण जवळ इथं तिकडे आणला आहे. जवळ इथं म्हणते मी येत नाही, आणि पोरगी म्हणते मी जात नाही. मग काय करशील? पाहू ना समोरच्या समोर. आता काय, आता तर म्हणतेस कोणी रावगा तर मग जवळ नसलं म्हणजे ना मग आठवण येते माणसाला एकामेकाची. ठीक आहे ना, माहीत पडते आता. येते आठवण नाही येत, काय होते काय नाही. हो हो, झोपा झोपा झोपा. जेवले ना तुम्ही पोटभर? झोपून राहता. हो मी झोपतोच. मला आता झोपणंच आहे. मग डोळे लावणं आहे आणि ऐकणं आहे. माझ्या बाबाला फोन करून देतो आता. आज नका येऊ म्हणून बाबा, उद्या जा म्हणून. सणाच्या दिवशी काही येऊ नका म्हणून तुम्ही. वैशाली ताई, काहून काय झालं? पोट दुखून राहिलं का तुमचं? नाही बा, माझं पोटगीच नाही दुखून राहिलं. आता एक डाव तर जाच लागते व. दुखो का नाही दुखो ते तर सगळीलेच जा लागते तिकडे उठल्या का. नाही पण आता उठून लय टाइम झाला ना. तरी बी तुम्ही आता गेल्या म्हणून म्हणून राहिली. लय डाव गेल्या काय पा? पोट दुखून राहिलं काय? नाही मी गेलीच नाही, उठली तर म्हणून आता गेली. एक डाव नाही एक डाव तर जाच लागते बाई. केलता मग तुमच्या आईला फोन तुम्ही? हा केला होता ना. माझ्या आईला केला, म्हटलं बाबाला पाठवून दे म्हटलं उद्या. पण आता मला कनी एक विचार आला. काल माझ्या लक्षातच नव्हतं विचारे उद्या नागपंचमी आहे म्हणून. अन आता लक्षात आलं सणाच्या दिवशी कसं बोलवू म्हटलं बाबाले. तर आता म्हटलं सांगून देतो फोन करून का आज नका येऊ, उद्या यायचा बाबा. हा ना वैशाली ताई, एकदम सणावाराच्या दिवशी नका जोगड्या. उद्या किती जा उद्या परवा. मग तर तुम्हाला तिकडेच राहायला लागन. तर आपली भेटही नाही होणार मग लय दिवस. फोन करत जाजो ना मला, फोनवर बोलत जाजो ना, व्हिडिओ कॉल लावत जाजो मला. हा मी तर लावत जाईन. मला कधी एवढं समजत नाही बाई या फोनातलं. तर तुला कसं जास्त समजते. तू करत जाजो मला एखादा डाव फोन. एखाद्या डावच नाही वैशाली ताई, मी तुम्हाला रोजच फोन करत जाईन. मला काही तसं गमत नाही तुमच्याशिवाय. आणि ते आहे परी, तिचं तोंड पाहा लागत जाईन मला आता. तिचं तोंड माझ्या म्हणतं पहिलेच पाहायला करत नाही. त्याच्यात दुसरी आता अजून आली. ननदबाईला म्हणून राहिली काय तू अशी? हा ननदबाई आली मोठी. हा कशी बोलते, टच टच बोलत राहते नाही रे. अहो माय खोलीत आली ती काल. मला काय म्हणे, वैशाली वहिनी तुम्ही गावाला चालला ना म्हणे. तर मी म्हणे ह्या खोलीत राहीन म्हणे मग आता तेवढे दिवस. तुम्ही तर आता लई दिवस यान नाही म्हणे तिकून. बापरे, म्हणजे तुमच्या खोलीवर कब्जा करायचा विचार आहे काय? वैशाली ताई त्या जात नाही म्हणते आता इथून. हा तोडच घेऊन टाइम पडला तर. खोली देऊ नका ते ना, तर खोली हडपूनच घेईन ते. तशी लय भांडण करायला बसतात आहे. तुम्हाला राहिलं का नाही एखाद्या कोणत्या कांट्यात? नाही म्हटलं म्या म्हटलं बाई मी कुलूप लावून जातो म्हटलं. माझ्या खोलीत सगळं सामान तसंच भरलं आहे म्हटलं. ते कपाटाचं कुलूपही तुटलं आहे म्हटलं. तर मी म्हटलं कुलूप लावून जाणार आहे म्हटलं खोलीले. हा मग काय म्हणे असं बरं म्हटलं तुम्ही. मग म्हणे मी काय तुमचं सामान चोरतो काय म्हणे, मी काय चोर दिसतो काय म्हणे तुम्हाला. म्या म्हटलं बाई मी काय म्हटलं काय तुम्हाला असं चोरगीर दिसता म्हणून. पण म्हटलं बा मी खोली काही उघडी टाकत नाही म्हटलं. मागच्या वेळेस म्हटलं परी राहिली म्हटलं एवढे दिवस इथं म्हटलं. सारा धिंगाणा करून ठेवला होता हो मोहिनी तिनं. हा चादरी कशा करून ठेवल्या माझ्या, 2-2 4-4 चादरी वापरल्या, पण धुवून एक नाही ठेवली होती ना. एसी बिघडून ठेवून दिला बाई. हा काय होय असं असते काय कोण वस्तू वापरायला दिली म्हणजे मग कसंही वापरा. म्हणूनच म्हणतो वैशाली ताई तिला देऊच नका आता तुम्ही वापरायले. ठीक धिंगाणा करूनच ठेवणार आहे. नाही देत मी, हेच मला अजून कल्ला करून नाही तर त्या कायले दिलं नसन तसं मलाच बोलतील ते उलटे. हो बरोबर आहे. लावून द्या मग तुम्ही तुमच्या आईले फोन. हो लावतो ना, आता खोलीत गेली का लावतो फोन. वैशाली तर माझ्याकडे थोडं पोटात दुखून राहिलं बिचारी आता. असं कसं तरीच दुखून राहिलं. ते टाइम गेम तर नाही आला हो मोहिनी. ती आईला बोलावून घेते आता. म्या म्हटलं गड्या आता पूर्ण 9वा महिना लागून मग बोलावून म्हटलं. अहो 8व्या सराच्या पहिलेच बोलावतो ती आईले. कधी ना कोणी फक्त सावलीच घेते 9व्या महिन्याची. तर तू कधी म्हणजे ती आईला बोलावून घ्यायचं लवकरात लवकर. वाट काही पाहू नको कोणाची. हा 9वा पुरा लागन मग मी बोलावन अशी काही वाट पाहू नको. पटकन बोलावून घे. असं करू काय वैशाली ताई? ठीक आहे मग मी माझ्या आईला फोन लावून देईन गड्या. नाही तर मग चालली जाय आईच्या घरी तुया. हे पाय पैसे तर लावतोच म्हणते राजेश बापूजी. मग इथं करणं काय तिथं करणं काय सारखंच आहे ना. पण कसं आहे वैशाली ताई, इथं जर केलं तर इच्छा इथं कुठेही नेऊ शकते, गाडी आहे. तिथं कसं आहे, तिथं गाडी नाही घोडा नाही कोणाचा. तसं कर मग. हे बाय इथं करून घेईन मग तिथं चालली जा जोरा मला. हा तसं होते वाटल्यास. मला भावजाई बी आहे तिथं आता, तर एवढं काही टेन्शन नाही मला आता. भावजाईनं केलं तर बरं बाई, नाही तर आईला तर करावंच लागते. नाही मग भावजाई लय चांगली आहे वैशाली ताई, लय चांगली आहे. मस्त पोरगी भेटली माझ्या भावाले. बिचारी. आणि माझी आई तरी तिला बोलते. मी माझ्या आईलाच म्हणत असतो बोलत नको जाऊ, चांगली पोरगी भेटली तुले. मस्त आहे माझी भावजाई, तुमच्यासारखीच आहे वैशाली ताई. चला चांगला आहे, चांगली आहे ना, मस्त आहे. आताचा स्वयंपाक तुझ्या इकडे आहे ना. मग माझ्या इकडे काय आहे,
माझ्या इकडे फक्त नाश्ताच आहे. नाश्ता आणि ते वरचं थोडंसं गॅस वटा साफ करणं, थोडेसे भांडे, बस एवढंच आहे माझ्या इकडे. माझ्या इकडे नाही आहे आता जाऊ. ते परीच्या इकडे आहे. असं परीच्या इकडे आहे काय? हा, मला असं वाटलं का तूच करतं काय आज. नाही बा, मी नाही करत. तसाही सणावाराचा स्वयंपाक मी करत नाही. वैशालीताई आज काय करायचं आहे म्हटलं, नागपंचमी आहे तर? आता पहिले विचार ना काय करायला लागते तर. मी काय सांगू तुले? आता मी फक्त स्वयंपाक करायचं सांगू शकतो बा तुले. नाही, तुम्ही सांगून द्या ना मला काय काय करायला लागते तर. पुऱ्या कर, भजे कर, वडे कर, अन कुरडी पापड तळून घे. अन पोळ्या करू नको तव्यावर. पोळ्या नाही करायला लागत आज. कढईतच पुऱ्या करून घे अन शिरा करून घे. झालं, एवढंच करायला लागते, जास्त नाही करायला लागत. शिरा कसा करत असते वैशालीताई? काहून ते आजपर्यंत केला नाही काय कधी शिरा? खाल्लाय नाही काय? नाही, मला माहितच नाही कसा करत असते तर. वर तर पाय कर, खाली मुंडकं कर ना, कर मग मस्त होते शिरा. तू कधी पहिले एकदा वात्या बैली विचारून घे, नाही तर म्हणून त्या कोणाला विचारलं असं होईन ना. त्याच्यापेक्षा तू एकदा वात्या बैली विचार. आत्याबाई जर म्हणाल का हो बा करून घे, तर मग हे सामान करजो जे मी सांगितलं ते. नाही तर मग त्याच्या मनानं करजो. आत्याबाईंना विचारूच का मग? हा, विचारून घ्या आत्याबाईले. ठीक आहे, आत्याबाईंना विचारते मग मी. आणि मोहिनीताई, तुम्ही ते नाश्त्याचं केलं नाही अजून? सर्वांना नाश्त्याची गरज आहे आता. तर त्या छायाताई ओरडत आहे की नाश्ता नाही मिळाला म्हणून त्यांना. एवढं खायचं हे आहे म्हणा तर करून घे ना म्हणा स्वतःच्या हातानं. पोट दुखून राहिलं म्हणा तिचं, सांगून दे तिले. चांगलंच दिसत आहे ना. कुठे वाटत आहे की तुमचं पोट वगैरे दुखत आहे म्हणून? तर माझं पोट दुखून राहिलं, तुम्ही काय खाली लोयू काय आता जमिनीवर? मग समजा काय तुम्हाला माझं पोट दुखून राहिलं म्हणून? पोट अंदर दुखून राहिलं, बाहेर थोडी दुखून राहिलं. हो का, पोट दुखत आहे का? मग ठीक आहे, मी त्यांना म्हणते तुम्ही करून घ्या तुमच्या हातांनी म्हणून. परी, काही नको म्हणू कोणाले, मी करून देतो नाश्ता. तिचं दुखून राहिलं म्हणते, तिला आराम करू दे. कसं आहे आता तिची एक तर वेळ पहिलेच जवळ येऊन राहिली आहे. हा, तिचं दुखणारच आहे आज नाही उद्या. तर तिला कणी मी नसली तरी त्रास नका देत जाऊ. पण मग दवाखान्यात जाऊ ना त्यांना त्रास होत आहे तर. अहो, वेळ आल्याशिवाय दवाखान्यात नाही जात असते. वेळ आली का आपोआप दवाखान्यात जाच लागते माणसाले मग. हो का, मला नाही माहित ते. हो, तुला माहित पडतच एखाद्या दिवशी. आता सध्या नाही पडत, पण माहित पडणारच आहे ना आज नाही उद्या. नाही, मला नको मुलं वगैरे. मला असं खूप त्रास होते मुलांचा, आवडत नाही मला मुलं. अहो बाई परी, अशी नको म्हणत जाऊ. हा, ते मुलाशिवाय काही जीवन नाही बरं. कोणी चांगलं म्हणत नसते. नाही ना, पण मला त्यांचं समजत पण नाही काही, आणि मला आवडत पण नाही तशी मुलं. बरोबर आवडते, आपले आपले असले म्हणजे बरोबर आवडत असते. ठीक आहे, जाते मग मी स्वयंपाक करायला सुरुवात करून घेते मग. हा, करून घे, जायचं करून घे. माझी बस ना मुलं आहे, लेकरही आवडत नाही म्हणते तिले. अशी कोणती बाई आहे जगातली का तिला लेकरं आवडत नाही? तिला दिलेच नाही पाहिजे देवाने लेकरं. अशी नको म्हणू हो मोहिनी. आपले शब्द कधी कोणाला लागून जाईल सांगता नसते येत. वैशालीताई, हे तिच्या तोंडानंच तर म्हणून राहिली, आणि आपले शब्द काय लागायची गोष्ट आहे त्याच्यात आता? ते पागल आहे, आपण बनाव काय तिच्या बरोबर? नादा नाही ते सध्या. हो, मोठी नादा नाही, माहीतच आहे मला.